नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमधला पुढचा टॉपिक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन याचा आपण या ठिकाणी अभ्यास आज करणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघणार आहोत. पहिला की जो जायंट व्हीलसारखा की ज्यामध्ये स्पीड हा कॉन्स्टंट ठेवला जातो आणि तो ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी तो कंट्रोल होत नाही, नॉट कंट्रोल. आणि दुसरा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन की जो फक्त ओनली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. तर अशा प्रकारचे दोन केसेस आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण सुरुवातीला आपण आज हा जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो प्रकार आहे की जो ग्रॅव्हिटीनी कंट्रोल होतो त्याचा या ठिकाणी आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि त्यासाठी आपण नोट्समध्ये बघूया. नोट्समध्ये जर आपल्या लक्षात आलं तर आपण तो प्रश्न आहे व्हॉट इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तर आपण त्याचा आन्सर लिहिलं आहे द मोशन ऑफ ए पार्टिकल इन व्हर्टिकल सर्कल अलॉंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे गुरुत्वीय बल जे आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे त्याच्यामुळं जे काही व्हर्टिकल सर्कलमध्ये त्याचं मोशन जे होतं त्याला आपण म्हटलं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जे आहे हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म आहे. नॉन युनिफॉर्म व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे कसलं नॉन युनिफॉर्म म्हणजे नेमकं काय की जिथं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे जिथं स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट नसतो. आता स्पीड कॉन्स्टंट नाही म्हणजे नेमकं काय असतं बघूया आपण, थोडंसं सविस्तर माहिती घेऊया आपण याची. आता पहा, इथे एक सर्कल आहे. या सर्कलमध्ये हे आहे लोएस्ट पॉईंट, हे आहे टॉपमोस्ट पॉईंट, अप्पर पॉईंट. आता जेव्हा एखादा पार्टिकल किंवा एखादी वस्तू ग्राउंडपासून म्हणजे बॉटमपासून टॉपकडे जेव्हा निघते तेव्हा त्याचा जो स्पीड आहे तो स्पीड कमी होईल का जास्त होईल? त्याचा स्पीड बॉटमकडून टॉपकडे जाताना त्याचा स्पीड काय होईल? कमी होईल. का कमी होईल? कारण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, त्यामुळे तो स्पीड त्याचा कमी कमी होत जाणार आहे. आणि जसा तो टॉपकडून बॉटमकडे येईल तसा त्याचा स्पीड काय होईल? वाढत जाईल. का? कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या दिशेनं तो असल्यामुळं त्याचा स्पीड वाढत जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, वेन ए बॉडी इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, वेन इट मूव्स फ्रॉम bottom to top, its motion is opposed by gravitational force, so its velocity becomes minimum at the top point, and when it moves from top to bottom its velocity decreases and becomes maximum at the bottom point. म्हणजे थोडक्यात काय की बॉटमला म्हणजे इथं त्याची वेलॉसिटी मॅक्झिमम असते आणि टॉपला या ठिकाणी त्याची वेलॉसिटी मिनिमम असते. अशा प्रकारे त्याची वेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला velocity and speed of the particle is not constant, so vertical circular motion is non-uniform circular motion. तर वेलॉसिटी जर आपण बघितली, त्याची डायरेक्शन जर बघितली तर ती टँजंट असते. इथं या बॉटम पॉईंटला या दिशेनं, टॉप पॉईंटला या दिशेनं, म्हणजे प्रत्येक पॉईंटला त्याची वेलॉसिटी टँजंट असते. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज नॉन युनिफॉर्म. हे पहा, या ठिकाणी एक बॉब आहे की जो दोरीला बांधलेला आहे आणि त्याची लेंथ आहे एल, म्हणजे त्या सर्क्युलर मोशनमध्ये त्याची रेडियस एल होणार आहे. आणि ह्या बॉबला जर आपण हलकंसं असं जर आपण पुश केलं तर त्याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी अशी टँजंट तर असणारच आहे. आणि तो बॉब असा उभ्या वर्तुळामध्ये असा फिरायला लागेल आणि तो ज्या रेडियसमध्ये फिरेल त्याची रेडियस म्हणजे त्या दोरीची लेंथ म्हणजे त्या बॉबची लेंथ एल असेल. म्हणजे थोडक्यात काय, अशा प्रकारे हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपल्याला सांगता येईल. या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या 3 प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ते 3 प्रश्न कुठले? तर पहिला प्रश्न आहे व्हेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल विच इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. दुसरा प्रश्न आहे त्याची एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल विच इज परफॉर्मिंग याच्याच्या. आणि तिसरा प्रश्न आहे टेन्शन ॲट मिडल पॉईंट, हायेस्ट पॉईंट अँड लोएस्ट पॉईंट.
मग आपण आता एक एक प्रश्न बघूया. पहिल्यांदा आपण बघूया वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट म्हणजे इथं, मिडल पॉईंट म्हणजे इथं, आणि हा बॉटम पॉईंट. अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या पॉईंटला वेलॉसिटी आपण आता बघूया. तर सुरुवातीला आपण टॉप पॉईंटची वेलॉसिटी कशी असेल बघूया. तर इथं टॉप पॉईंट म्हणजे इथं, आता याच्यावर कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतात टॉप पॉईंटला. तर पहिला फोर्स तो नेहमी असतो तो म्हणजे वेट mg, आणि दुसरा जो असतो तो टेन्शन इन द स्ट्रिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी 2 फोर्सेस आहेत, एक पहिला mg आणि दुसरा टेन्शन T. तो टेन्शन T सेंटरच्या दिशेने आहे आणि mg सुद्धा सेंटरच्या दिशेने आहे. त्यामुळे दोघांची बेरीज जर आपण केली तर काय येईल, T + mg, आणि ह्या दोघांची मिळून जी किंमत येईल त्याला आपण म्हणणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. कारण तो सेंटरकडे आहे आणि तोच तो सर्क्युलर मोशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि तोच सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतो आहे. आणि म्हणून CPF = T + mg असं आपल्याला इथं लिहिता येईल. फॉर्म्युला लिहिता येईल mv²/r = T + mg. पण आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा तो टॉप पॉईंटला जातो तेव्हा एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी त्याला टेन्शन जे असतं टॉप पॉईंटला म्हणजे इथं ते 0 व्हायला पाहिजे. मिनिमम टेन्शन त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू, टेन्शनची व्हॅल्यू 0 व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी टॉप पॉईंटला इथं काय करूया, टीची किंमत त्याच्यामध्ये इथं 0 घेऊयात आणि मग mv²/r = mg असं मिळेल. आणि त्याच्यावरून आपल्याला मिळेल v² = rg, therefore v = √rg. आता ह्याला v1 म्हटलं कारण टॉप पॉईंटची वेलॉसिटी त्याला आपण म्हणूया v1. आता ही वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शनमध्ये असणार, टँजंट, √rg. एक व्हॅल्यू मिळाली. आता दुसरी व्हॅल्यू बॉटम पॉईंटला त्याची वेलॉसिटी किती असते आपण काढूया. बॉटम पॉईंट म्हणजे या ठिकाणी किती असते बघूया. तर ते काढण्यासाठी, बॉटम पॉईंटची वेलॉसिटी काढण्यासाठी आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी याचा या ठिकाणी आपण उपयोग करूया. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा वापर कसा करायचा, ॲट बॉटम पोझिशन अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए म्हणजे या पॉईंटची एनर्जी = टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी म्हणजे या पॉईंटची एनर्जी. दोघांची एनर्जी सेम राहणार लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीप्रमाणे. मग आता टोटल एनर्जी इथं ए पॉईंटला किती असेल, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, तसंच पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी. आता यांच्या किमती कशा असतील, पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल एनर्जी = mgh, हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. आता एच म्हणजे काय, हाईट. आता ती हाईट कशी घ्यायची, हे पहा. आता हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जे आहे, या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये समजा हे आपण बॉटम पॉईंट जो आहे इथं आपण हाईट 0 धरायची. इथं हाईट किती धरायची, 0. आणि इथंपर्यंत किती हाईट घेणार, मिडल सेंटरपर्यंत हाईट = r. आणि इथंपर्यंत किती घेणार, टॉप पॉईंटपर्यंत, हे परत r, म्हणजे r आणि r किती झाले इथं 2r. म्हणजे थोडक्यात काय, टॉप पॉईंटला ची व्हॅल्यू 2r आणि इथं मिडल पॉईंट, इथं आणि मिडल पॉईंटला ची व्हॅल्यू r आणि इथं बॉटम पॉईंटला ची व्हॅल्यू 0. याप्रमाणे 3 किमती आपण या ठिकाणी घेऊया आणि पुढं आपण सोडूया. आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीप्रमाणे आपण इथं पोटेन्शियल एनर्जी ॲट ए, पोटेन्शियल एनर्जी ॲट कायनेटिक एनर्जी ॲट ए = पोटेन्शियल एनर्जी ॲट बी, कायनेटिक एनर्जी ॲट बी. आता mgh फॉर्म्युलाप्रमाणे ए म्हणजे टॉप पॉईंट आहे, टॉप पॉईंटला किती असणार आहे 2r ची व्हॅल्यू. त्यानंतर वेलॉसिटी किती आहे v1, त्यामुळे हाफ mv1² कायनेटिक एनर्जी. बॉटम पॉईंट बी आहे त्यामुळे ची व्हॅल्यू तिथे किती घेणार 0, mg × 0 आणि वेलॉसिटी v2 म्हणूया. आता हे सोडवलं आपण तर आपल्याला वेलॉसिटी v2 = √πrg असं मिळेल. ही झाली वेलॉसिटी ॲट बॉटम पॉईंट. आता मिडल पॉईंटला कशी काढणार, परत तेच आपण यूज करूयात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. टोटल एनर्जी ॲट ए = टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी. म्हणजे इथं आता या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर ह्या डायग्राममध्ये इथला जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे तो सी पॉईंट आपण घेऊया.
मिडल पॉईंटला आपण सी म्हणूया, हा इथला पॉईंट सी, हा ए आणि हा बी. मग आता ए पॉईंटची आणि सी पॉईंटची टोटल एनर्जी इक्वल आपण दाखवली आहे. आणि मग काय येईल पहा आता पुढे. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए प्लस कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी प्लस कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी. मग आता एनर्जी ॲट पॉईंट ए 2r, वेलॉसिटी v1, आणि मिडल पॉईंटला म्हणजे सी पॉईंटला किती असणार याची व्हॅल्यू r, आणि वेलॉसिटी तिथे v3 घेऊयात. आणि हे सोडवलं आपण तर आपल्याला v3 इज इक्वल्स टू √3r असं मिळेल. म्हणजे या प्रकारे तो वेलॉसिटीचा प्रश्न या प्रकारे आपण सोडवू शकतो. आता एनर्जीचा जो टॉपिक आहे तो कसा करायचा, तो पण असाच करायचा आहे. फक्त काय करायचं आहे, प्रत्येक पॉईंटला ए पॉईंटला एनर्जी किती, इथं ए पॉईंटला इथं किती, नंतर बीला किती आणि सीला किती, कसं काढायचं. आत्ताच आपण जस्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा अभ्यास जो केला त्याचप्रमाणे इथं देखील एनर्जी आपल्याला काढता येते. म्हणजे पहा, एनर्जी ॲट पॉईंट ए पी प्लस के, मग एच किती घेणार 2r, इथं 2r घेणार ना एच. नंतर हे सोडवल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 5/2 mrg. त्याचप्रमाणे बी पॉईंटला एनर्जी तशीच काढायची. मग आता बी पॉईंट म्हणजे बॉटम पॉईंट हा इथला खालचा, तर तिथं एचची व्हॅल्यू किती घेणार 0 आणि v2ची व्हॅल्यू √5rg. तर अशा प्रकारे ह्या व्हॅल्यू पुटअप केलं तर एनर्जी मिळेल 5/2 mrg. त्यानंतर तिसरा पॉईंट कुठला, सी पॉईंट, मिडल पॉईंट, तिथं एचची व्हॅल्यू किती घ्यायची r, आणि v2ची व्हॅल्यू √3rg, v3 स्क्वेअर केल्यानंतर 3rg येणार. हे सोडवलं की परत येणार आपल्याला एनर्जी 5/3 mrg. थोडक्यात काय, ए पॉईंटला 5/3 mrg, बी पॉईंटला 5/2 mrg, सी पॉईंटला 5/2 mrg. प्रत्येक पॉईंटला 5/2 mrg एनर्जी. म्हणजे एनर्जी आपण काय सांगायचं, कॉन्स्टंट. एनर्जी ॲट ईच अँड एव्हरी पॉईंट इन दॅट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे एनर्जी ही प्रत्येक पॉईंटला कॉन्स्टंट आहे असं आपण सांगू शकतो. आता तिसरा जो प्रश्न आहे टेन्शनचा आहे. मग त्या टेन्शनच्या प्रश्नामध्ये काय केलं पहा, एक्सप्रेशन फॉर टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट अँड मिडल पॉईंट. पहिल्यांदा हायेस्ट पॉईंट बघूया आपण. हायेस्ट पॉईंट म्हणजे इथला ए पॉईंट. तर तिथे T1 + mg इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं होतं. तर त्या ठिकाणी आपण काय करूयात, T1ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे आपण हे पलीकडे ट्रान्सफर करूयात आणि v1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात mrg, आणि व्हीची व्हॅल्यू √rg, ती व्हॅल्यू इथं आपण सबस्टिट्यूट करूयात. काय मग हे पहा, इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि सोडवलं की टेन्शन ॲट टॉप पॉईंट इज 0. आणि बॉटम पॉईंटचं काय सांगता येईल, किती असेल टेन्शन, ते कसं काढायचं. तर त्या ठिकाणी आपण वेट बघितलं तर ते वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि टेन्शन T2 व्हर्टिकली अपवर्ड आहे. त्यामुळं टोटल व्हॅल्यू जी आहे ती आपण किती लिहिणार, T2 - mg, आणि ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स की जो सेंटरकडे आहे. म्हणजे T2 वरच्या डायरेक्शनमध्ये आहे, mg डाऊनवर्ड आहे, म्हणून T2 वजा mg असं केलेलं आहे आपण. आता हे जर सोडवलं तर T2ची व्हॅल्यू काय येईल, T2ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळेल 6 mg. अशा प्रकारे 2 टेन्शनच्या व्हॅल्यू झाल्या. आणि तिसरं लास्ट कुठलं आहे, मिडल पॉईंट. आता मिडल पॉईंटला कसं काढायचं आहे टेन्शन, तर त्यासाठी बघा इथं डायग्राममध्ये आपण बघूया. या डायग्राममध्ये या दिशेने टेन्शन जे आहे ते T3 ते एकच कॉम्पोनंट आहे, कारण इथं mg जे आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि ते वेलॉसिटीला एक्झॅक्टली अपोजिट असल्यामुळं ते इक्वल अँड अपोजिट बॅलन्स होणार. फक्त टेन्शन T3 राहणार आणि म्हणून T3 इज इक्वल्स टू सेंट्रिपिटल फोर्स असं आपण या ठिकाणी घेऊया. आणि T3 इज इक्वल्स टू mv3²/r. मग इथे v3ची व्हॅल्यू आहे √3rg, स्क्वेअर केल्यानंतर फक्त 3rg राहणार आणि इथं आलं टेन्शन 3mg. आता दोघांमधला जर डिफरन्स काढला आपण, हायेस्ट पॉईंट आणि लोएस्ट पॉईंट, डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉईंट, तर ते किती येईल. हायेस्ट पॉईंटचं टेन्शन किती आहे बघा, हायेस्ट पॉईंट
0 आणि लोएस्ट पॉईंट 6 mg. मग दोघांमधला डिफरन्स किती झाला? 6 mg - 0 6 mg. तोच प्रश्न आहे पहा पुढचा इथं आहे. 32 नंबरचा प्रश्न दिसतोय तुम्हाला. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आन्सर मिळेल 6 mg. तर अशा प्रकारे या 3 प्रश्नांचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ह्याच्यातला जो दुसरा प्रकार आहे तो आपण नंतर बघूया, उद्या बघूया. आणि तुम्ही याचा नोट्स काढून याचा अभ्यास करा. सेकंड पार्ट ज्या आहे याच्यातला तो आपण उद्या बघू. ओके, थँक्यू.